नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला हे गव्हाच्या चिकाचे वडे वेगळ्या पद्धतीने करून दाखवणार आहे. आईने मला खाण्यासाठी चीक पाठवला होता गावाहून, पण मी थोडासा तो आदल्या दिवशी केलेला आणि थोडा फ्रीजमध्ये ठेवलेला. तर आता तो चीक मी बाहेर काढून घेतला आणि छान हाताने त्याला सर्व थंड होईपर्यंत, जोपर्यंत त्याचं पाणी होत नाही तोपर्यंत त्याला मिक्स करून घेतलं आहे. हा गव्हाचा चीक आहे. 3 दिवस गहू भिजवून आपण तिसऱ्या दिवशी वाटून मग ते गहू पिळून काढलेला हा चीक आहे. आता आपण एक लसणाची गड्डी घेतली. तर लसूण आपण छान सोलून घ्यायचं आहे. लसूण सोलून झाल्याच्या नंतर इथे मी खलबत्ता घेतलाय. त्या खलबत्त्यात लसूण घालून घेतलाय, 2-3 हिरव्या मिरच्या घालून घेतल्यात, 1 चमचा मीठ घालून घेतलंय आणि अर्धा चमचा जिरे घेतलेत. आता हे छान आपल्याला याचा ठेचा करून घ्यायचा आहे. एकदम बारीक असा हा ठेचा करायचा आहे आपल्याला, म्हणजे खाताना दातात ते मिरच्या वगैरे लसूण असं लागत नाही. आता ठेचा आपला छान बारीक झाला आहे, बघू शकता. आता मी इथे चीक मोजून घेते. ही वाटी घेतली, या वाटीने मी इथे चीक मोजून घेणार आहे आणि त्याच वाटीने आपल्याला परत पाणी मोजून घ्यायचं. मग इथे आपलं चीक 3 वाटीला थोडासा कमी चीक बसलेला बघू शकताय तुम्ही. आता चीक काढून घेतलं आहे मी एका ह्याच्यात मोजून. आता आपण पाणी पण त्याच वाटीने मोजून घ्यायचं. इथे 3 वाट्याला कमी चीक होता, तर मी इथे 3.5 वाटी पाणी घेतलं आहे. आता त्यातलं थोडंसं पाणी गरम झाल्यावर काढून घेतलं ग्लासात. कधी घट्ट झाला तर आपल्याला टाकता येतं, पण पातळ झाला तर पूर्ण खराब होतं चीक, म्हणून थोडासा काढून घेतला. आणि आता हा चीक उकळत्या पाण्यामध्ये एका हाताने हळूहळू हा चीक टाकायचा आणि एका हाताने लाटण्याने आपण तो हलवत राहायचा. गावी चाटू असतात आणि मोठी मोठी भांडे असतात. आपल्याला इकडे आपल्याकडे ते सोय नाही, म्हणून मी ते लाटण्याने तो चीक हलवून घेते. आता चीक असा हलवायचा की त्यामध्ये अजिबात गाठ राहिली नाही पाहिजे, कारण हे मोठं म्हणजे काम टेन्शनचंच आहे. पण तरी गावी लोक ते आवडीने करतात. आता हा सफेद चीक आहे, हा पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं. जसं जसं तुम्ही जेवढा जास्त त्याला मिक्स करत जाणार तेवढं तो छान ट्रान्सपरंट होणार. आता चीक छान ट्रान्सपरंट झाला आहे, बघू शकताय तुम्ही. थोडंसं मी पाणी घातलं आहे त्याच्यात. मी ज्यावेळेस पाणी गरम केलं त्यावेळेस त्याच्यात मीठ घालून घेतलं होतं. आता आपण सारखा हा चीक लाटण्याने मिक्स करत राहायचं, म्हणजे जोपर्यंत त्यात अजिबात गाठ नाही राहिली पाहिजे. गाठ राहिली तर मग तो चीक कच्चाच राहतो आतमधून. बघू शकता तुम्ही त्याला. आता तो ट्रान्सपरंट होत चाललाय चीक पूर्ण आपला. आता चमच्याने जो साईडला लागलेला चीक आहे तो पण मी यात काढून घेतलाय. हे चीक खायला म्हणजे कुरड्या खाण्याचा आता कंटाळा, आईने पाठवल्यात कुरड्या, पण याच्या कुरड्या न टाकता आणि खाऊन पण मुलं कंटाळलेत, म्हणून मी यायचं म्हटलं आपण याचं वेगळं काहीतरी करूया, म्हणून मी ते हे करायला घेतले वडे याचे. आता हात गार पाण्यात बुडवूनच सगळं आपण हे हाताने मिक्स करायचं. मी फ्रीजचं पाणी घेतले थंड, त्या पाण्यात हात बुडून हे सगळं साईडचं काढून चीक आपला एक लेवलला करून घेणार आहे. नेहमी म्हणजे तुम्ही चिकाला हात लावताना नेहमी थंड पाण्यात हात घालून मगच चिका लावायचं, कारण चीक खूप गरम असतं. आता हा चीक आपला पूर्ण तयार झाला. तर उलटून याला मी आलटून पालटून घेणार आणि थोडंसं चीक मुलांना आता याच्यातला काढून घेणार एक वाटीमध्ये, म्हणजे मुलांना थोडंसं खायला ठेवणार, कारण आता चीक एवढाच राहिलेला, बाकी संपलाय चीक. आता याच्यातलं थोडंसं चीक मी काढून घेणार वाटीमध्ये. ते वाटीत काढून घेतला म्हणजे हा साईडला आता मुलं खातील. तर यानंतर चीक खातील नंतर मग यामध्ये मी ठेचा घालून घेतलाय. बघू शकता ठेचा एकदम बारीक झालाय, तो पूर्ण चिकामध्ये मिक्स होणार व्यवस्थित. आता यात थोडीशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालून घेऊया, म्हणजे त्याने अजून टेस्ट येईल याला वड्यांना. आता हे सर्व मिक्स करायचं छान, म्हणजे पूर्ण चिकामध्ये हा मसाला आणि कोथिंबीर लागली पाहिजे. आणि याच्यात गरम पाण्यात हात बुडून आता हा सर्व आपण थंड पाण्यात हात बुडून लेवलला करून घेणार आहे आपण हा सगळा. बघू शकता 10 मिनटं झाकण ठेवल्यावर तो आपला चीक तयार आहे. आता याला खाली उतरून घेऊया आपण.
मी ते झाकणी घेतली ॲल्युमिनियमची. या झाकणीवर आपण हे छोटे छोटे वडे घालून घेणार. वडे घालताना देखील आपण थंड पाण्यात हात बुडवूनच हे वडे घालून घ्यायचे. हे चिकट पण खूप असतात म्हणून ते पटकन हातातून पडत पण नाही खाली. छोटे छोटेच घालायचे म्हणजे सुकतात छान आणि तळल्यावर ते अजून छान होतात. बघू शकता आता मी 2 ताटामध्ये ते वडे करून घेतले. आता हे उन्हाला ठेवूया आपण. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आता 1 दिवस झाला आहे. मी हे वडे एका बाउलमध्ये काढून घेतले. बघू शकता छान सुकलेत. आता तेलामध्ये आपण जरा याला फ्राय करून घेऊया. तेल कमी तापायला ठेव म्हणजे कमी गॅसवर ठेवायचं. मी ते फुल गॅसवर ठेवलेलं म्हणजे माझ्याकडून जास्त गॅस हे झालेला म्हणून थोडा लालसरपणा आलेला आहे वड्यांना. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.